वेळामोशा असल्यामुळे आम्ही शेतामध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर अशी भाजी खुडली। तर रामराम मंडळी, आज वेळामोशा असल्यामुळे आम्ही सर्वजणांनी मिळून ठरवलं की मास्तरच्या शेतामध्ये जायचं वेळामोशा सेलिब्रेट करण्यासाठी। त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून निघालो बघा मास्तरच्या शेताकडे। आणि माझा भावाचा मूड खूप ऑफ होता कारण की त्याला त्याच्या मित्राच्या शेतामध्ये जायचं होतं। मग काय आम्ही पोहोचलो बघा मास्तरच्या शेतामध्ये। आंदो 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 बस बस आंदो आंदो असं करत आम्ही पोहोचलो बघा मास्तरच्या शेतामध्ये। आणि मास्तर कसं चालतंय, आम्ही पोहोचलो मास्तरच्या शेतामध्ये आणि मास्तरच्या शेतामध्ये अशी पूजा मांडली होती। तर मंडळी, तुमच्या इकडे पण असं सण सेलिब्रेट केला जातो का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका। आणि देवाबाईच्या इकडे वेगळं चालू होतं। कुपीतल्या देवापाशी आला आणि देवापाशी मागणं मागते यावेळेस एकटं आलो, पुढच्या वेळी जोडून येऊ दे। हा चिवडा तिखट आहे। मग सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि मी पण जेवण करून घेतलं। मग एक सोनी दुसऱ्या सोनीची फ्रेंड झाली बघा आणि तिने मला अशी भाजी खुडू लागली हरभऱ्याची। आणि भाजी खुडून झाल्याच्या नंतर मास्तरनं असं नारळ फोडून घेतलं होतं देवासमोर। आणि हे नारळ खाऊन झाल्याच्या नंतर बघा ह्या शेळ्या मला दिसले होते, ए बकुळी चोटे पळ पळ आपल्याला घेऊन जाईल। आणि